केळी सोलून दे म्हणा. चल एवढी की तुला नाही केली सोलाय. मला नाही येत. चिप्स बनवायचे मैत्रीण कच्च्या केळीचे. बनवून देतो ना, सोलून देतो ना. नाही म्हणते बघा, एवढा मोठा गडी आहे आता, गड्यासारखं झालंय आणि कामच करत नाही, कामच ऐकत नाही कोणतं. काय ते कच्ची केळी ती मग कच्च्या केळीपासून चिप्स बनते. आता हे होते की सोलून मागे सगळे हे होते. अरे आमचे भांडी घासून स्वयंपाक करून आमचे कसले झालेत हात. आई काय म्हणतो का, तुझं नुसतं केळी नास्त व्हायला लागले. कसं करावा बेसून रपटपटा होईल म्हणजे. आव हाताचे परत कलर निघत नाही, हात आग होते परत. आगोट ती थंड केळी आहे, ती मिरच्या थोडीच आहेत त्या. पण ती नका जाते ते आग उठते. चाकूनी सोल हे बघ. म्हणून तर मी मोठी कढई मांडली आता. हा खाली बस ना. खाली बसा येत नाही ना. काय होतंय त्यात नाही, ते तर चिप्स साठी केले मी. हॅलो गाईज, आम्ही आज बनवायला लागलोय तर केळीचे चिप्स. आणि मी हे आणलंय आज 100 रुपयाला. माझ्याकडे नव्हतं हे भांड, काय म्हणते त्याला, खिसणी चिप्स पाडायची. तर मी आज आणलंय हे आणि आता बनवायला लागले. तर मालकाचीच आणत होते दरवेळेस, कवर आणावं म्हणलं. दरवेळेस कवर आणायचं लोकांचं. तर ठीक आहे, खुसखुशीत अशी पण चिप्स बनवूया. मस्तपैकी झालेली आहेत आता. लाल लाल थोडेसे बनवूया. केळीला ना आधीच मीठ लावून घ्यायचं, म्हणजे नंतर मीठ टाकायची गरज नाही. मग नाहीतर सपक लागते, वरनं मीठ टाकले सपकच लागते. त्यामुळे असं केळीला मीठ लावून घ्यायचं. हे असे किसून घ्यायचे. अरे संपत आली की 4च राहिली आता केळी सोलायची. अरे लय पटपट येत आहे. तळतो का मग? आ तळायच नाही येत आपली. अरे ही येत आहे म्हणलं, ती बी येईल की र. मग ही आपलं गावठीचं काम आहे, गावठी माणसाचं काम आहे. मग बघा माझं अजून तळायचं राहिले. आता 2-4च केळीचं झालंय तळायचं. तुला काय येते नुसतं? मला खायला येत आहे, प्यायला नाही ते. नाही येत प्यायला. दारू पिऊ काय? पाणी नाही का पिते की पाणी बी. एवढं झालंच. तुला हुशार येईल का? स्वयंपाक करतो का एवढं पटापटा करतो म्हणजे किती होईल तुला पटापटा काम? मग आ नाही होत. खायला येतं का मग तुला नुसतं? हा म्हणतो. खायला कारण बहिला बाहेर आहे नुसता तू. मी पण तशीच आहे का? अरे मी सगळं धुते की, काम करते, 4 पैसे कमावते अजून मशीनवर. 4 म्हणजे 4 नाही र, किती का व्हायना पैसे कमावते की. 8 रुपये तू. फ्रेंड कसे आहेत सर्वजण? हे बघा मी केळीचे चिप्स बनवलेले आहेत. तर कृपया सर्वांनी खायला यावे आमच्या घरी केळीचे चिप्स. उपवास असेल तर. हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 राम. ओ माय गॉड. बघूयात आपण कसं खुसखुशीत झालेत नुसते. खुसखुशीत. मस्त झालेत. वा रे. हॅलो फ्रेंड, मी बघ केळीचे चिप्स बनवले. आता पॅक करून ठेवते डब्यात. किती डझन केळीची ते? 1.5 डझन.
1.5 डझन केळीची बनली, खाल्ले पण शेजाऱ्या पाजारांना वाटले. परत हे कैऱ्या ओके. हे मनुके, हा भात. परत आयला रे हत्तीच्या मैला. ओके बैल धरायला कोणीच नाही. मैतरनीनो या कलिंगड खायला. मैतरनीनो कसा आहे, लाल लाल आहे का नाही, ओरिजिनल लागलाय बघा, पांढरं नाही कुठंच काय नाही. मस्त आहे ना. ओके असं मधला मधला भाग खायचा, कापायचा आणि मस्त खायचा. गोल. मैतरनीनो या कलिंगड खायला. माझी भाषा चांगली का सांगा बरं. कमेंट लाईक करून सांगत जावा. रोज गाऊनवर राहते. कधी मेकअप करावा, कधी साडी घालावा, हाय का टाइम. अजून भांडी पडले ती. ओ माय गॉड या खायला. हे घ्या ना. अहो घ्या कलिंगड. नाही काय म्हणताय. अहो घ्या, उन्हाळ्याचा दिवस इथं घ्या ना. घ्या खायला. मटणासारखं दिसतंय, मटणाच्या मांसासारखं. मैत्रिणीनो आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. 4 जानेवारी नाही 4 एप्रिल. तुला तुझी माझी पप्पाची पण ग सोबतच का. हा आणि काय करायचं तेव्हा. हॅपी बर्थडे करायचं का. केक कापला आता. हॅपी आता मला चालतो. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे. आता पप्पाला चल हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणा. करावा कलिंगडाचा केक तर हॅलो गाईज, आज आहे शनिवार. तर चिप्स बनवल्यामुळं मला ना फार टाइम लागला काम करायला, चिप्स बनवायला. तर चला आता मी पुढे भांडे घासून घेते. भांडी घासा, जेवण बनवा, कपडे धुवा, फरशी पुसा, ही रोजची कामं करायची. बाईच्या वाट्याला आलेली. आईला असं म्हणते ती, कोण्या बाईनं बाईचा जन्म घेऊन आलता, एवढी कामं आहे ती. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं आहे आमचा नळ. त्या नळात येतं पाणी, ती आहे गेट. सगळी इन्फॉर्मेशन देत नाही आता तुम्हाला मी. ओके. कानातल्याची साखळी भांडे घालून तुम्हाला आज लयच काम केलं. ओके. आता मोबाईल धरायला पण नाही आता माझ्याकडे. कालची रात्रीची भांडी असते. काळी पिशवी आमची मटणाची आहे. मटण अंडा नाही, झिंगा बोंबील. अंडा मटण झिंगा बोंबील. चला भांडी घासते. किसने दाखवली मी तुम्हाला, 100 रुपयाला आणली आज. घासायचं आता खरकट दाखवली. हॅलो गाईज, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे हो. पण फार दुःख वाटतंय, कारण कसं लग्न म्हणजे एकदाच होतं जीवनातील, आणि ती इच्छा म्हणजे पूर्ण झाली नाही माझी. कोर्ट मॅरेज झालं ना, त्याच्यामुळे एक स्वप्न अधुरच राहिलं आयुष्यातील, जीवनातील. लग्न, दुसऱ्यांची लग्न बघून अजून सुंदर लग्न करावीशी वाटते. इतकी छान छान लग्न होतात,
ते एक स्वप्न अधुरं राहिलं. प्रत्येक मुलीचं एक इच्छा असते की आपलं लग्न या पद्धतीने व्हावं. मी असं करणार, मी तसं करणार, फोटो काढणार किंवा मोठं लग्न करणार. ते स्वप्न अधुरं राहिलं माझं लग्नाचं. देवा बाकीच्या तरी इच्छा पूर्ण करते तरी नाही झालं, जाऊ दे आता.